पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल आणि सेंटिमेंटल ही टायटल्स येतात कुठून? कुठून येतात? खरंच कुठून येतात? गमतीचा प्रश्न आहे खरं म्हणजे. पण मला वाटतं तो त्या प्रोसेसचा भाग असतो. कुठलंही टायटल जेव्हा येतं तेव्हा मला वाटतं पोस्टर बॉयच्या वेळेस मला आठवतं मी श्रेयस वगैरे आम्ही बसलो होतो आणि आमचं वाचन झालं पहिलं. माझ्या डोक्यात त्या फिल्मचं नाव बिन टाक्याची असं होतं, कारण ती जी शस्त्रक्रिया आहे पुरुषांची ती बिन टाकीची असते. सो तेव्हा माझ्या डोक्यात ते बिन टाकायची, पण नंतर त्यांचं पोस्टर लागतं. सो अशी आयडिया डिस्कशनमधून निघाली आणि श्रेयसचं त्याला क्रेडिट देतो मी. ते म्हणलं अरे हे पोस्टर बॉयजच आहेत ना, आणि त्यात डायलॉग्स पण होते माझे, मग आपण पोस्टर बॉयज का नाही ठेवायचं. अँड देन पोस्टर बॉयज पोस्टर गर्लची सुद्धा अशीच एक गमतीशीर गोष्ट आहे की पोस्टर बॉय झाला आहे आता ही खऱ्या अर्थानं पोस्टर गर्ल, कारण ती एक काहीतरी चांगलं काम करते आणि मग तिचं पोस्टर लागतं आहे. सो शी इज रिअल पोस्टर गर्ल असं झालं. सेंटिमेंटलचं खऱ्या अर्थानं मी सांगेन असं की फिल्म मी सगळी लिहिली, टायटल आता काय असावं असा एक विचार चालू होता, आणि मग हळूहळू असं वाटत गेलं की ह्या फिल्ममधून आपण जो त्यांचा प्रवास दाखवतो आहे तो खऱ्या अर्थानं सेंटिमेंटलकडे जाणारा प्रवास आहे, आणि माणसानं माणसाकडे माणूस म्हणूनच बघितलं पाहिजे असा एक काहीतरी छोटासा संदेश नाही म्हणणार मी, पण मला जे एरवी वाटतं आयुष्यात माझ्या ते मी कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि ती साधनं म्हणजे हे पोलीस आहेत आणि मग त्यांच्या आयुष्यात येणारा तो चोर आणि त्यांची ती कथा. सो ती खऱ्या अर्थानं मला असं वाटलं की सेंटिमेंटल आहे. सो सेंटिमेंटल असं टायटल उत्तर दिलेलाच आहात, पण तरीही मुद्दा म्हणून विचारायचा प्रश्न असा की सेंटिमेंटल हे टायटल पोलिसांशी जाईल, पोलिसांसोबत जाईल, ही संकल्पना कशी डोक्यात? खरं म्हणजे पोलिसांबरोबर ते टायटल जाईल की नाही असा मी विचार नाही केला. मला असं वाटलं की ते माझ्या कथेबरोबर चाललं आहे, ते माझ्या चित्रपटाच्या एकूण सगळ्या मांडणीसाठी चाललं आहे. सो मी म्हटलं की त्याचं टायटल आपण सेंटिमेंटल ठेवूया. आता पोलिसांबद्दल जातं आहे की नाही हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे ना. चित्रपट एकंदरीत काय असणार आहेत? पोलीस दिसत आहेत आणि त्याच्यातली जशी म्हणजे तुमची दिग्दर्शनाची एक छबी आहे ती त्याच्यातनं दिसते, तर एक्झॅक्टली चित्रपट काय? चित्रपट खरं सांगायचं तर खूप हिलेरियस, पण मला जे आवडतं, ज्या पद्धतीचा विनोद करायला आवडतं, ज्या पद्धतीची मांडणी मला करायला आवडते त्या पद्धतीचाच एक खूप छान सिम्पल प्लेन, कुठेही तुम्हाला ओढून तोडून आणलेले प्रसंग, ओढून तोडून आणलेला ड्रामा आणि मेलोड्रामा आणि ॲक्शन वगैरे असं दिसणार नाही, पण ॲट द सेम टाईम इट इज अ व्हेरी एंटरटेनिंग थिंग. आणि ती बघत असताना तुम्ही एंटरटेन होत असताना तुमच्या मनात बॅक ऑफ द माइंड एक काहीतरी विचार सुरू राहतो आणि तो विचार तुम्हाला कोणाबद्दल तरी सेंटिमेंटल होण्यास भाग पडतो. मला वाटतं ही ते फिल्म आहे आणि यू विल डेफिनेटली एन्जॉय. ह्या चित्रपटात आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसते, जसं तुम्ही चित्रपट बनवताना एक कमर्शियल आस्पेक्ट लक्षात ठेवावा लागतो, तसा तुम्ही इथे एक भारी कमर्शियल आस्पेक्ट लक्षात ठेवला आहे की हा चित्रपट बिहारमध्ये घडतो, जिथे ऑल टाईम पार्टी असते. तर हे कसं घडवून आणलं की घडलं? नाही, खरं म्हणजे मी सांगेन की ही जी गोष्ट आहे माझी ती मला अशी नाही सुचली की मला ॲक्च्युली एका माणसाने ही गोष्ट सांगितली आणि तो पोलिसातला माणूस होता. आम्ही दोघे सहप्रवासी होतो. मला तो पुण्याला चाललो होतो आणि ते माझ्या बाजूच्या सीटवर बसले होते आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. मग ते कळलं की ते पोलिसात आहेत. मग चर्चा सुरू झाली, मी सिनेमात आहे. मग त्यांना इंटरेस्ट आला, अरे तुम्ही सिनेमात वगैरे तुम्ही काय करता? मग ते सगळं सुरू झालं. मग मी त्यांना सांगायला सुरुवात केली असं असं आहे. त्यांनी त्यांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या आणि ही जी गोष्ट आत्ता आपण सेंटिमेंटलमध्ये बघणार आहोत ती त्यांच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे की असं असं झालं. मग तो आम्हाला भेटला, मग आम्ही इकडे गेलो आणि ते मला नंतर असं जाणवायला लागलं की ह्या माणसामध्ये पोलीस जरी असला तरी ह्याच्यामध्ये एक माणूस आहे आणि तो त्या पद्धतीनं ऑपरेट होतो. आणि मग पोलिसांचं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य इतकं एकात एक घुसलेलं आहे की त्यांना त्यातनं स्पेसच मिळत नाही आहे. आणि मग मला सुचायला लागलं की अरे हे असं होईल तसं होईल तसं. आणि मग एका पॉईंटला त्यांचा जो प्रवास होता ते कुठेही जाऊ शकले असते ना, ते लंडनलाही गेले असते, ते आणखीन कुठे गेले असते. पण म्हणलं नाही, अशा एका वेगळ्याच त्यांना सिच्युएशनमध्ये आपण घेऊन आणि तिथे गेल्यावर आणखीन काय मजा करता येईल किंवा त्याचं आणखीन काय पोटेन्शियल आहे ते करत असताना ते सापडत गेलं आणि म्हणून बिहारात. सर, एक शेवटचा प्रश्न, चित्रपट बनवताना तुम्ही नेहमी आशयावर खूप लक्ष ठेवता आणि येट टू एंटरटेनिंग बनवता. हे करताना तुमचा ऑडियन्सवरती किती कॉन्फिडंट असतो की ते लोक हे एक्सेप्ट करणार? खरं सांगू का, पहिली फिल्म जेव्हा केली तेव्हा माझ्यासाठी ते सगळंच नवीन होतं. ते मला मांडायचं होतं आणि मी ते मांडलं होतं प्रामाणिकपणे.
मला वाटतं की तो मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे की तुम्हाला प्रामाणिकपणे काय वाटतं ते आपण मांडूया आणि जर तुम्ही त्यात खरंच प्रामाणिकपणा उरला असेल तर लोकांना ते आवडेल आणि लोक ते ॲक्सेप्ट करतील. आणि मला डेफिनेटली असं वाटतं कारण आता ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्या फिल्म्सला येतो, मोरंबासारखी अत्यंत उत्तम फिल्म ज्या पद्धतीनं चालते, लोक तिला ॲक्सेप्ट करतात, मला वाटतं की तुम्ही जर कंटेंट आणि असे चांगला दिलात तर डेफिनेटली प्रेक्षक स्वीकारतील. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.